नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठाणे ग्रामीण पोलीसचा एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. मैदानी चाचणीचा कट ऑफ जाहीर झालेला आहे मित्रांनो. अतिशय कमी असा कट ऑफ लागलेला आहे. EWSचा आपण बघतोय इथे 26 मार्चवरती महिला आणि पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. अजूनही कोणी जर नवीन असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. आपल्या समोर आहे ठाणे ग्रामीणचा हा कट ऑफ. ठीक आहे, लगेच बघूयात. ही यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठाण्याच्या आपल्या ठाणे पोलीसच्या संकेतस्थळावरती. ठीक आहे, ठाणे जिल्ह्याच्या. आपण बघूयात 18/3 आजचा आपण बघतोय, आजच्या तारखेचाच हा रिझल्ट आहे. कट ऑफ बघूयात लगेच. सुरुवातीला आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघणार आहोत. ओपन कॅटेगरी. ठीक आहे, ओपनचा कट ऑफ किती लागला आहे ते. आणि ओपन पुरुषांसाठीचा कट ऑफ आपण बघतोय. ओपन पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 41 मार्चवरती. ठीक आहे, लगेचच आपण फिमेल रिझर्वेशन देखील बघून घेऊयात. आणि ओपन फिमेलसाठीचा कट ऑफ लागलेला आहे 39 मार्चवरती. ओपन फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. आपली पुढची जी कॅटेगरी आहे ती SC कॅटेगरी आहे. SC कॅटेगरीमध्ये जनरल SC पुरुषांसाठीचा कट ऑफ बघूयात. SC कॅटेगरीसाठी पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 32 मार्चवरती. इथे पाहतोय आपण 32 मार्च. आणि फिमेलसाठी कट ऑफ लागलेला आहे 31 मार्चचा. ठीक आहे, किती लागलं आहे. SC पुरुषांसाठीचा कट ऑफ लागलेला आहे 32 मार्चवरती आणि महिलांसाठीचा कट ऑफ लागला आहे 31 मार्चवरती. ठीक आहे, लगेचच पुढची कॅटेगरी बघूयात. आपली पुढची कॅटेगरी आहे VJA DTA. आणि VJA DTAसाठी पुरुषांसाठीचा कट ऑफ लागलेला आहे 38 मार्चवरती 38. आणि फिमेलसाठीचा कट ऑफ VJA DTAसाठी लागलेला आहे 31 मार्चवरती. किती. 31 मार्चवरती फिमेलसाठीचा कट ऑफ लागलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे NTBसाठी पुरुषांसाठीचा कट ऑफ लागलेला आहे 36 मार्चवरती. NTB पुरुष 36 मार्च. ओके. आणि NTB फिमेलसाठी लागलेला आहे 32 मार्चवरती कट ऑफ लागलेला आहे 32 मार्च NTB कॅटेगरीसाठी. पुढची कॅटेगरी आहे NTCसाठी पुरुषांसाठी बघूयात. NTC कॅटेगरीसाठी पुरुषांसाठीचा कट ऑफ लागलेला आहे 39 मार्चवरती. आणि महिलांसाठीचा कट ऑफ NTCसाठी लागलेला आहे 32 मार्चवरती. अतिशय कमी असा हा कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, महिलांसाठीचा ठीक आहे 32 मार्च लागला आहे. आणि पुरुषांसाठीचा कट ऑफ किती बघितला आपण 39 मार्चवरती लागलेला आहे. ठीक आहे, आपली पुढची कॅटेगरी आहे SBC कॅटेगरीसाठी पुरुषांसाठीचा कट ऑफ बघूयात आधी. SBC पुरुष उमेदवारांचा कट ऑफ लागलेला आहे 26 मार्चवरती. खूपच कमी असा हा पुरुषांसाठीचा कट ऑफ लागलेला आहे SBC कॅटेगरीसाठी. ठीक आहे, आणि महिलांचा कट ऑफ बघूयात आपण. महिलांचा कट ऑफ लागलेला आहे 32 मार्चवरती. इथे बघतोय आपण 32 मार्च महिलांचा कट ऑफ लागलेला आहे SBC कॅटेगरीसाठी 32 मार्च. आपली पुढची कॅटेगरी आहे OBCसाठी पुरुषांचा कट ऑफ बघूयात सुरुवातीला. OBC कॅटेगरीसाठी पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 34 मार्चवरती 34 मार्च पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे. आणि स्त्रियांचा कट ऑफ OBC फिमेलसाठी कट ऑफ लागलेला आहे 28 मार्चवरती. 28 मार्च कुठे गेलं, 1 मिनिट. 28 मार्चवरती फिमेलसाठीचा कट ऑफ लागलेला आहे 28 मार्च OBC फिमेल. आपली पुढची कॅटेगरी आहे ACBCसाठी पुरुषांचा कट ऑफ बघूया सुरुवातीला. ACBC कॅटेगरीसाठी पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 34 मार्चवरती 34 मार्च ACBC कॅटेगरीसाठी लागलेला आहे. त्यानंतर फिमेल रिझर्वेशन जर पाहिलं ACBCसाठी तर महिलांचा कट ऑफ लागलेला आहे 26 मार्चवरती. अतिशय कमी असा कट ऑफ, खूपच कमी कट ऑफ लागलेला आहे 26 मार्चवरती ACBC महिलांचा कट ऑफ लागलेला आहे. आपली पुढची कॅटेगरी लगेच बघूयात. EWS कॅटेगरी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये EWS कॅटेगरीचा रिझल्ट हा कमी आलेला आहे, म्हणजे खूपच ग्राउंडचा कट ऑफ कमी लागलेला आहे. या जिल्ह्यात बघूया ठाणे जिल्ह्यामध्ये किती लागला आहे कट ऑफ.
पुरुषांचा आणि महिलांचा दोघांचाही कट ऑफ कमी लागलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि या जिल्ह्यात ठाणे ग्रामीणमध्ये सुद्धा पुरुषांचा कट ऑफ 26 लागलेला आहे आणि महिलांचा कट ऑफ देखील 26 सेम लागलेला आहे दोन्हीचं पण EWS कॅटेगरीसाठी. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद.